महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। धम्मगुरू भदंत पय्याबोधी महाथेरो यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली। धम्मगुरू भदंत पय्याबोधी महाथेरो यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक मिलिंद महाविद्यालयाला सदिच्छा भेट देत बाबासाहेबांच्या शैक्षणिक कार्याला अभिवादन केलं। या भेटीदरम्यान त्यांनी महाविद्यालयाच्या परिसराची पाहणी केली, तसेच बाबासाहेबांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनासाठी उभारलेल्या या ऐतिहासिक संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घेतली। यावेळी भदंत पय्याबोधी महाथेरो यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचं सर्वात प्रभावी साधन असल्याचा संदेश दिला। त्याच विचारातून त्यांनी मिलिंद महाविद्यालयासारख्या संस्थांची स्थापना करून वंचित, शोषित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची द्वारे खुली केली। आजही ही संस्था बाबासाहेबांच्या समता, बंधुता आणि ज्ञानाच्या विचारांचा वारसा जपत हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा देत आहे। भेटीदरम्यान महाविद्यालयातील विविध विभाग, परिसर आणि शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेण्यात आली। तसेच उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांशी संवाद साधत भदंत पय्याबोधी महाथेरो यांनी शिक्षणासोबत नैतिक मूल्ये, धम्माचं आचरण आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित केले। या प्रसंगी उपस्थितांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक क्रांतीचं स्मरण करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले। मिलिंद महाविद्यालयाला दिलेली ही भेट बाबासाहेबांच्या विचारांप्रती आदर व्यक्त करणारी आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा संदेश देणारी ठरली। आज 17 जुलै 2026 रोजी आम्ही पवित्र जे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या महाविद्यालयाची निर्मिती केलेली आहे, मिलिंद महाविद्यालय, नागशनवन परिसर, त्या पवित्र ठिकाणाला या ठिकाणावर आम्ही भेट या ठिकाणावर दिलेली आहे। अतिशय पवित्र वातावरण हे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, ज्ञानभूमी, तपोभूमी ही या ठिकाणावर औरंगाबादसारख्या या पवित्र शहरामध्ये, म्हणजे या औरंगाबाद संभाजीनगराचं पावित्र्य वाढवणारं हे ऐतिहासिक मिलिंद महाविद्यालय आहे। हजारो विद्यार्थी या ठिकाणावरून सुपर क्लास 1 अधिकारी, क्लास 1 अधिकारी, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर वेगवेगळ्या पदावर या महाविद्यालयामधून, मिलिंद महाविद्यालयामधून गेलेले आहेत। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी त्यासाठी मिलिंद महाविद्यालयाची निर्मिती केलेली आहे। मिलिंद हा ग्रीक राजा अतिशय विद्वान होता, त्याला हरवणारा कुणीही भेटला नव्हता आणि तो विद्वान राजा असल्यामुळे, बौद्ध धर्माचा तो प्रचार प्रसारक असल्यामुळे मिलिंद हे विद्यालयाचं नाव ठेवलं। आणि नागशन भंते, जे की अतिशय कमी वयामध्ये 7 वर्षाचे असताना त्याने मिलिंद राजाचा आपल्या ज्ञानाने पराभव केला आणि त्यामुळे हा जो परिसर आहे हा नागशनवन म्हणून परिचित झाला। बाबासाहेबांनी या परिसराचं नाव नागशन असं दिलं आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गुरु असावा तो नागशन भंतेसारखा असावा आणि शिष्य असावा तर मिलिंद राजासारखा असावा, कारण म्हणजे ज्ञानाची देवाणघेवाण त्या ठिकाणावरून झालेली आहे। आणि जगापुढे मिलिंद प्रश्न नावाचा एक ग्रंथ आज उपलब्ध आहे वाचनासाठी। तर ही अतिशय पवित्र असलेली भूमी आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातला 1-1 रुपया जमा करून हे एवढं मोठं महाविद्यालय इथं निर्माण केलं। सिद्धार्थ महाविद्यालय मुंबईमध्ये निर्माण केलं, तिथेही आम्ही भेट दिली। या ठिकाणावर हे जे बोधिवृक्ष दिसतो अतिशय पवित्र असलेला, ज्या बोधिवृक्षाखाली बुद्धगयेच्या बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्याच बोधिवृक्षाची शाखा श्रीलंका या राष्ट्रामध्ये संघमित्रा महामहेंद्र यांनी नेली अनुराधपूरमध्ये। आजही सन्मानपूर्वक त्या ठिकाणावरती बोधिवृक्षाची शाखा आज तिथं आपल्याला पाहायला मिळते, दर्शन घेण्यासाठी तिथं उपलब्ध आहे। श्रीलंकेमध्ये मी 2-2.5 वर्षे त्या ठिकाणावर होतो। अनुराधपूरला अनेक वेळेस भेटी त्या ठिकाणावर दिल्या, आम्ही तिथं ध्यानसुद्धा केलं बोधिवृक्षाखाली। या ठिकाणावर त्याच बोधिवृक्षाची एक शाखा श्रीलंका या देशामधून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः आणून या मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आज ती शाखा लावलेल्याचा हा विशाल वृक्ष आज इथं आपल्याला बोधिवृक्ष झालेला पाहायला मिळतो।
अतिशय गार मनाला शांत करणारी ही बोधिवृक्षाची सावली, ही गारवा देणारी ही हवा मनाला प्रसन्न करणारी आहे. चित्त एकदम प्रसन्न या ठिकाणावर झालेलं आहे. तथागत भगवान बुद्धाची जी मूर्ती पाठीमागे आहे ती 2020मध्ये थायलंड येथील भिक्खू बुनली व संघाने ती दान दिलेली आहे. या ठिकाणावर ती प्रतिष्ठापित केलेली आहे. या पवित्र भूमीला या ठिकाणावर भेट देऊन आम्ही स्वतःला धन्य समजतो. अतिशय कुठंतरी पुण्य जागृत झालं असावं म्हणून हा योग परत इथं मिलिंद महाविद्यालयाला भेट देण्यात आला. याच्या अगोदरसुद्धा आम्ही या ठिकाणावर म्हणजे मी बऱ्याच वेळेस आलेला आहे. तर मला आणि भिक्खू संघाला सर्वांना इथं अतिशय प्रसन्नता जाणवते. आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बाबासाहेब निर्माण केलेल्या कॉलेजलासुद्धा महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या उपासक उपासिकांनी बंधुभावांनी या ठिकाणावर भेट देऊन हे सुद्धा एक पुण्य अर्जित करण्याची पवित्र भूमी आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून बाबासाहेबांसारखा अभ्यास करून उच्च पदावर पोहोचावं. बाबासाहेबांनी सांगितलं होतं तुम्ही मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा पटकावल्या पाहिजे. तर आपल्या विद्यार्थ्यांनी त्या माऱ्याच्या मोक्याच्या जागा पटकावाव्या अशी एक मंगलकामना व्यक्त करतो. आम्ही त्यांच्याही भावी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.